आरोग्यधाम या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कार्यक्रमात असंसर्गजन्य रोग याविषयी डॉक्टर उत्तमराव कांबळे यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. श्रोतेहो नमस्कार. आरोग्यधाम या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये असंसर्गजन्य रोग याविषयी माहिती घेणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत आहेत आपल्या सिव्हिल रुग्णालयाचे डॉक्टर उत्तमराव कांबळे सर. त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. सर, हे जे असंसर्गजन्य रोग आहेत ते नेमके कोणते? असंसर्गजन्य रोग म्हणजे काय की जे एका व्यक्तीपासून किंवा समूहात फिरल्यामुळे होतील असं नाही, त्यामुळे त्याला रोग म्हटलं जातं. त्याच्यामध्ये हायपरटेन्शन आहे, डायबिटीस आहे, कॅन्सर आहे, पॅरालिसिस आहे. कॅन्सरमध्ये 3 प्रकारचे आहेत. एक त्यामध्ये आहे तो सगळ्यात सर्रास दिसणारा म्हणजे तोंडाचा कॅन्सर. परत छातीचा म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये फक्त फिमेलमध्येच असतील असं काही नाही, मेलमध्ये पण असू शकतात. आणि सर्वायकल कॅन्सर म्हणजे पिशवीचे आजार, पिशवीच्या मुखाशयाचे, असे नॉन कम्युनिकेबल म्हणजे असंसर्गजन्य आजारामध्ये हे आपल्याकडे येतात. सर, म्हणजे हे व्यक्तीच्या सहवासात गेल्या न होणारे रोग? नाही नाही, आता लोकांचा गैरसमज असतो की कॅन्सरचा पेशंट घरात असला की दुसरा कोणाला तर होईल, पण हा असा नाही आहे. कॅन्सर हा तो शरीरात निर्माण झालेला आजार आहे. डायबिटीस हा तसाच. आणि ह्या एका व्यक्तीमुळं दुसऱ्या व्यक्तीला होणार नाही. तो त्याच्या प्रकृतीवरती, शरीराच्या जडणघडणीवरती बरंच अवलंबून आहे. आणि त्यात दुसरं महत्त्वाचे म्हणजे कसं की तुमच्या सवयी ह्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. हे आजार होण्याच्या पाठीमागचं जे तुमचे सवय आहे, तुमचं जीवनशैली आहे, ह्याच्यावरती बरंच निर्धारित आहे. सर, आता हे जे असंसर्गजन्य रोग आहेत ते कशा प्रकारे आणि याच्यात वर्गीकरण कशा प्रकारे होतं? आता कसं आहे की शासनाच्या धोरणामुळं त्या धोरणानुसार प्रत्येक 30 वर्षाच्या वरील सर्व व्यक्तींची, म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं आपले डायबिटीस, हायपरटेन्शन ह्या गोष्टी तर 6 महिन्यातून वर्षातून एक वेळ तपासा. म्हणजे BP किती आहे किंवा शुगर किती आहे रँडमली. त्यात जर तुम्हाला काही दोष वाटला, काही वेगळं वाटलं तर त्याची मग पुढं तपासणी करून त्याप्रमाणे तुम्हाला औषधोपचार करता येते. बरं, समजा घरात डायबिटीसचा एखादा पेशंट असला, हा अनुवंशिक आजार आहे. अनुवंशिक आजार असल्यामुळं तो घरातल्या आईवडिलांना असला तर मुलामुलीमध्ये कोणालाही होऊ शकतो. त्याच्यासाठी ज्यांच्या घरी मधुमेहाचे पेशंट आहेत किंवा शुगरचे पेशंट आहेत, त्या लोकांच्या घरच्यांनी काळजी घेणंच जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक 6 महिन्यानं वर्षाने एक रँडम शुगर करावी किंवा HbA1c करावी. त्यात जर जास्त तफावत वाटली तर त्यानंतरच्या उपाशपोटी जेवल्यानंतरच्या शुगरच्या तपासण्या करून त्याप्रमाणे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर, आता हे रोग जे होतात हे नेमकी कारणं कोणकोणते आहेत सर? धावपळीच्या जीवनामध्ये लोकांना पुरेसा व्यायाम मिळत नाही, पुरेशी झोप मिळत नाही आणि खाण्यापिण्याच्या सर्व सवयी झालेल्या आहेत. व्यायामाचा अभाव, बैठे काम ह्यामुळे हे आजार बळावत चाललेले आहेत. आणि हायपरटेन्शन आणि डायबिटीसमध्ये तर जास्त प्रमाण आहे. याचं कारण काय की लोकांच्या खाण्याच्या सवयी, पूर्वी लोक घरची भाजी चपाती वगैरे काय जे असेल ते खात होते, पण आज सगळे हॉटेलिंगचे जास्त फेमस आहे. आणि त्यामुळे लोकांना हॉटेलिंगच्या फॅडमुळं किंवा जंक फूड खाण्यामुळे हे आजार जास्त बळावत आहेत. त्याचं व्यवस्थित पचनक्रिया बिघडलेल्या असत्या, पोटाचे आजार निर्माण होत असतात. आणि ह्यामुळं आपल्या सवयी बदलल्यामुळं ह्या जास्त आजाराचा परिणाम जाणवतो. याच्यामध्ये हायपरटेन्शन आणि डायबिटीसचे बरीच म्हणजे परिणामकारक कारणं आहेत की त्याच्यामुळं त्यांच्या फॅमिलीवरती, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती बराच दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. सर, आता हे जे रोग आहेत याच्याबद्दल आपल्या सिव्हिल रुग्णालयात म्हणजे आपल्या रुग्णालयामध्ये कशा प्रकारे सोयीसुविधा उपलब्ध होतात? आपल्या सिव्हिल रुग्णालयामध्ये OPD नंबर 2ला प्रत्येक रुग्णाची डायबिटीस आणि प्रेशरची तपासणी केली जाते. जर पेशंटच्या त्याला काही त्रास असेल, तोंडाचा किंवा छातीचा किंवा पिशवीचा त्रास, त्या संदर्भात जर त्यांनी काय तक्रार केली तर त्या अनुषंगानं पण आपल्याकडं तपासणी केली जाते. प्रेशर हा तपासला जातो. प्रेशर जर 130-80च्या दरम्यान असला तर त्या पेशंटचं काही करत नाही, पण त्याच्यापेक्षा जर जास्त वाढला तर त्याला ट्रीटमेंट खाली देऊन एक 10 दिवसानं किंवा महिन्यानं आपण त्यांना बोलवतो. फॉलोअपला घेतल्यानंतर जर कंट्रोल वाटला आणि प्रेशरच्या पेशंटमध्ये कसं चक्कर येणं, डोळ्यावर अंधारी, दम लागणं, थोडं धावलं तर थांबावं लागणं, ह्या गोष्टी पटकन जाणवत आहेत. असं जर त्यांना जाणवत असेल तर त्या लोकांनी त्या प्रेशर आपलं चेक करून घ्यावं. आणि त्यात जर वाढलं तर ते मग आपण कंट्रोलमध्ये आणण्यासाठी गोळी चालू करतो. एक गोळी देऊन त्यांना 1 महिन्यानंतर बोलवतो. त्यात जर कंट्रोलमध्ये आला तर ठीक, नाही आला तर दुसरी गोळी वाढवून देतो आणि त्यांना मग ट्रीटमेंट खाली घेतो. फॉलोअपचे आपले पेशंट भरपूर असतात आणि प्रत्येक महिन्याला आम्ही त्यांना आमच्या OPDला बोलवतो. डायबिटीसचं पण तसंच आहे. एखादी गरोदर माता असू दे किंवा डोळ्याच्या ऑपरेशन मोतीबिंदूसाठी जे लोक येतात त्यांची आपण शुगर रँडम करतो. ते एक 200च्या आसपास जर असली
तर त्यांना आम्ही सल्ला देतो की उपाशीपोटी जेवल्यानंतरचा रिपोर्ट करा. उपाशीपोटीचं 120च्या वरती आणि जेवल्यानंतर 200च्या वरती जर शुगर आली, तर त्यांना आम्ही डायबिटीजची ट्रीटमेंट चालू करतो. एक गोळी देऊन बघतो, परत जर 1 महिन्यानं फॉलोअपला बोलवतो. कंट्रोलमध्ये आलं तर ठीक, नाही तर दुसऱ्या महिन्यात आणि परत करतो आणि एक 2-3 महिन्याचा त्यांचा फॉलोअपचा घेतल्यानंतर त्यांची शुगर कंट्रोल आली, तर आहे त्या गोळ्यावरती त्यांना आपण कायम ट्रीटमेंट देत असतो. सर, हे जे रोग आहेत म्हणजे मधुमेह असेल किंवा ब्लड प्रेशर सारखा रोग असेल, हे रोग रिव्हर्सेबल म्हणजे परत म्हणजे बरे केले जाऊ शकतात का? ह्याच्यामध्ये शक्यता कमी असते. जवळजवळ 99% हे काय रिव्हर्सिबल होऊ शकत आहेत. फक्त 1% आहे असा, की ज्याच्यामुळे तुमच्या सवयी जर बदलल्या, तुमचे आहाराची सवय बदलली, तुमचे व्यायामाचे प्रमाण वाढवला, तर या गोष्टी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहून तुमच्या ज्या 2-2, 4-4 गोळ्या घेत होतात त्याच्यावरती तुम्ही एका गोळीवरती आणू शकता. हे फक्त तुमच्या सवयीवरती अवलंबून राहील. पण पूर्ण रिव्हर्सिबल होतील असं नाही आहे. सर, आता काही सुरुवात झाली आहे ह्या रोगांना, हे कसं लोकांना समजतं किंवा ह्याचं लोकांनी कसं समजून घ्यावं? मधुमेह किंवा बीपी होऊ शकतो किंवा होण्याच्या मार्गावर आहे, हे कसं लोकांना लक्षात येतं? एक म्हणजे तुमचं चालताना दम लागणे, चक्कर येणे, डोळ्यावरती अंधार येणे, उन्हात गेल्यानंतर दररोज घाम येणे किंवा पुन्हा डायबिटीजच्या पेशंटमध्ये रात्रीचं किंवा दिवसाचं लघवीचं प्रमाण जास्त वाढणे, शरीरातले वजन वाढणे, कॅन्सरच्या पेशंटमध्ये तोंडाचा कॅन्सर असला तर त्याला तोंड उघडायला त्रास होणे, तोंडामध्ये लाल पांढरा चट्टा दिसणे, परत छातीचा जर कॅन्सर असला स्त्रियामध्ये म्हणजे स्तनांचा, तर त्याच्यामध्ये एखाद्या दुसऱ्या छातीमध्ये गाठ दिसू शकते किंवा आपले जे बोन म्हणतो किंवा निप्पल, त्या निप्पलमध्ये एखादा स्राव असतो, रक्तस्राव होऊ शकतो, पू येऊ शकतो किंवा ते निप्पल आतल्या बाजूला खेचले जातात. पिशवीचा कॅन्सर असणाऱ्या समजा असं वाटलं तर त्या स्त्रीला ओटीपोटामध्ये वारंवार दुखत असते, पाळीच्या तक्रारी वाढत असतात किंवा शारीरिक संबंध जर ठेवले तर रक्तस्राव होण्याची शक्यता असते. ह्या गोष्टी जर त्यांना जाणवल्या तर आपल्याला निश्चित ह्याच्यापासून काहीतरी धोका आहे असं समजून त्याला जर व्यक्तीनं आमच्यापर्यंत संपर्क साधला तर आपण पुढच्या तपासण्या करून त्यांचं निदान करू शकतो. सर, आता आपल्याकडं कॅन्सर बाबतीतल्या ज्या सुविधा आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत? आता जर समजा तोंडाचा कॅन्सर असला तर लाल पांढरा चट्टा किंवा एखादी गाठ असली तर त्या गाठीचा आपण तुकडा काढून तपासतो. त्याला बायोप्सी म्हणतात. मग त्या बायोप्सीचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर आपल्या इथं त्याचे समजा गाठ छोटी असली तर ऑपरेशन आपण पटकन करू शकतो. पण जास्त दुर्लक्ष केलं आणि ती गाठ मोठी होत गेली तर पटकन आपण काय ऑपरेशन करू शकत नाही. त्याच्यासाठी ती गाठ बारीक करण्यासाठी आपण पहिल्यांदा किमोथेरपी चालू करतो. किमोथेरपीने ती गाठ एक 2-3 महिन्यात बारीक होते. बारीक झाल्यानंतर मग पुन्हा आपण ऑपरेशन करतो. ऑपरेशन केल्यानंतर पण आपण त्यांना पुढे किमो आणि रेडिएशनची सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. तसं छातीच्या कॅन्सरचं पण हीच पद्धत आहे. जर छातीच्या कॅन्सरमध्ये जर गाठ असली तर त्या गाठीतलं आपण पहिल्यांदा पाणी काढतो आणि सोनोग्राफी करतो. ह्या दोन्हीचा रिपोर्ट बघून त्यांना आपण ठरवतो की बाबा ही गाठ साधी आहे की कॅन्सरची आहे. समजा जर कॅन्सरची वाटली तर परत मग तुकडा काढून त्या बायोप्सीचा खात्री करतो की बाबा ही कॅन्सरची आहे. आणि तेच मग सांगितल्याप्रमाणे जर गाठ मोठ्या प्रमाणात असली तर पहिल्यांदा त्याला किमो देतो, गाठची साईज बारीक करतो आणि मग ऑपरेशन. आणि ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा परत किमो आणि रेडिएशन हे चालू असतं. आणि तसंच पिशवीच्या पण कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर जो आहे त्याच्यासाठी पण हीच पद्धत आहे. हे जे रोग एवढे अवघड मानले जातात किंवा ह्या रोगांना म्हणजे कॅन्सर सारखा रोग तर मृत्यूच्या दाढेतच जाण्यासारखं वाटतं. मग लोक घाबरून जातात. मग यामध्ये घाबरण्याचं कारण कितपत आहे? आता सध्या कसं झालं आहे की पूर्वी कॅन्सर म्हटलं की लोक घाबरायचे. पण आता कॅन्सरला घाबरण्याची गरज नाही. कारण का की पूर्वी ह्या आजारावरती बऱ्यापैकी उपचार किंवा सुविधा नव्हत्या. आता आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रत्येक जिल्ह्यामधल्या सिव्हिल हॉस्पिटलला कॅन्सरवरती ट्रीटमेंट आणि निदान करण्याची सुविधा उपलब्ध केली. त्यामुळे जर तुम्ही लवकरात लवकर जर तुम्हाला काय जाणवलं, आपल्या शरीरात काय वेगळे बदल झाले आणि तुम्ही पटकन आला तर तुमचा कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊन आणि तुम्ही व्यवस्थित नॉर्मल लाईफ जगू शकताय. ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं तुम्हाला अडचण येत नाही. फक्त तुमचं कसं आहे की तुम्ही पटकन तुम्हाला ज्या काही गोष्टी वेगळ्या वाटतील, आपल्या शरीरात बदल झाले, तोंडामध्ये असतील, छातीमध्ये असतील किंवा पिशवीमध्ये किंवा ओटीपोटामध्ये दुखत असेल, तुम्ही पटकन जर आला तर पहिल्या स्टेजला, दुसऱ्या स्टेजला असल्यानंतर पेशंट बऱ्यापैकी चांगला होतो. इव्हन तिसऱ्या स्टेजवरती गेला तरीसुद्धा आपण पेशंट वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि ते पण बऱ्यापैकी नॉर्मल लाईफ जगू शकतात. हे आता काही रोग म्हटला तुम्ही की इरिव्हर्सिबल नाही आहेत. मग हे रोग होऊच नयेत म्हणून आपण कशा प्रकारे प्रयत्न केले पाहिजे? आता उदाहरणार्थ प्रेशरचं जर घ्यायचं, ब्लड प्रेशर जर असेल तर ब्लड प्रेशर होऊ नये म्हणजे आपण खाण्याच्या सवयी बदलल्या पाहिजेत. जंक फूड टाळले पाहिजेत. तेलकट किंवा तेलकट पदार्थ प्रमाण कमी केलं पाहिजे. रोजचा आहारामध्ये भाजीपाल्यांचं प्रमाण वाढवायला पाहिजे. तुमचा रेग्युलर व्यायाम पाहिजे, सकाळ संध्याकाळ 10-10, 15-15 मिनटं जे काय तुम्हाला शक्य असेल ते. बैठक काम असलं तर तुम्ही योगा वगैरे ते पण करू शकताय.
हा जे हायपरटेन्शनसाठी झालं. डायबेटीच्या पेशंटला जर तसं काय वाटत असेल की बाबा आपल्याला वारंवार लघवी वगैरे होत्या किंवा हे होते, तर ते गोड पदार्थाचं प्रमाण कमी करावं. गोड पदार्थ खाण्यात टाळावे. बाहेर इकडे-तिकडे फिरण्यात त्यावेळेला आपण गेलो तर त्याच्यावर ते कंट्रोलमध्ये ठेवावं. परत तुमचे व्यायामाचे प्रमाण वाढले पाहिजे आणि लिपिड प्रोफाईलची आणि ह्याची तपासणी आपण करून घ्यावी. म्हणजे जेणेकरून डायबिटीस होणार नाही. दुसरं कॅन्सरच्या बाबतीत काय तुम्ही तुमच्या सवयी बदलले. आता ओरल कॅन्सरमध्ये तुम्हाला जर कुठला एखादा खाण्याची सवय असेल, ते पूर्णतः तुम्ही बंद करावे. ब्रेस्ट कॅन्सर किंवा सर्व्हायकल कॅन्सरसाठी तसं काही तुम्हाला हॅबिट बदलायची गरज नाही. हे अनुवंशिक किंवा असं काही नाही आहे. ते तुमच्या शरीरातले जनुकी म्हणजे जेनेटिकली चेंजेस होत असतात. त्यामुळे हा आजार होऊ शकतो तुम्हाला. असं सगळ्यांनाच होईल असं नाही आहे. सर, खाण्यापिण्याच्या सवयी या तिन्ही आजारासाठी किती महत्त्वाच्या आहेत? खाण्यापिण्याच्या सवयीवरतीच बरंच अवलंबून आहे. तुमची क्लीननेस आणि हायजीन हां. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि वेळेवर खाणं ह्या तिन्ही तिन्ही रोगामध्ये डायबिटीस आणि हायपरटेन्शनच्या पेशंटला तुम्ही खाणं किती वेळेत खाताय किंवा सारखं तासाला अर्ध्या तासाला खाणं ह्याच्यामुळं तुमच्या शरीराची प्रकृती बदलत जाते. उदाहरणं आता डायबिटीस होण्याच्या पाठीमागचं कारण काय की आपण ज्या वेळेला आपण अन्न खात असतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन सिक्रेट होत असते. हे जर वारंवार सिक्रेट होत गेलं तर त्या ग्रंथी कार्यप्रणाली कमी होत जाते आणि त्यामुळे डायबिटीस होण्याची जास्त शक्यता असते. हायपरटेन्शनच्या पण तसं की जर तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम न खाता तुम्ही तासाला बाहेर गेल्यानंतर वडापाव खाणे, इकडे गेल्यानंतर मित्र भेटल्यावर चहा पिणे, ह्या गोष्टी वाढत गेल्यानंतर तुमच्या शरीराला हे नक्कीच दुष्परिणाम जाणवणार. सर, एकूणच या सगळ्या रोगांच्यासाठी आपल्या सिव्हिल हॉस्पिटलकडून कशा प्रकारे जनजागृती केली जाते? आपण सिव्हिल हॉस्पिटलतर्फे प्रत्येक गावामध्ये जे मंडळ असतात किंवा दसऱ्याच्या वेळेला ज्या देवीचं हे असते, गणपतीच्या सीझनमध्ये किंवा इतर कुठल्याही सामाजिक कार्यकर्ते जे असतात ते आमच्यापर्यंत येऊन पोचतात आणि आरोग्य शिबिर त्यांनी लावत असतात. त्या शिबिरामध्ये गेल्यानंतर आम्ही हाच संदेश देत असतो की तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तर प्रत्येक 6 महिन्यानं वर्षानं तुम्ही प्रेशर आणि डायबिटीसची तपासणी करा. तोंडाच्या कॅन्सरसाठी प्रत्येक वर्षातून एक वेळ तुमच्या मुखाची कॅन्सरची तपासणी करा. छातीचा कॅन्सर असेल ते वर्षात 2-3 वर्षातून एक वेळ तपासणी करून घ्या. आणि छातीचा कॅन्सर होणे म्हणून स्त्रियांमध्ये सुद्धा अवेअरनेस आम्ही करतो की तुम्ही स्वतः कशी तपासणी करायची. प्रत्येक महिन्याचा तुम्ही 1 दिवस ठरवा. तुम्हाला रेग्युलर पाळी येत असेल तर पाळीच्या 5व्या दिवशी आपले स्तन आहे ते आरशासमोर उभा राहून बघायचे. कुठल्या बाजूला जास्त मोठं वाटत असेल चापसून बघा. त्यात एखादी गाठ लागली तर त्या गाठीची तपासणी पुढं करा. छातीच्या आकारमानामध्ये काय बदल झाला असला तर ते तुम्ही निरीक्षण करा आणि त्याप्रमाणे तुमचं हे करायचं. परत पिशवीच्या कॅन्सर संदर्भात पण आम्ही हेच सांगत असतो की तुम्ही तुमच्या सवयीत बघा. तुमची पाळी रेग्युलर येते का? अंगावरती व्यवस्थित जाते का? जास्त प्रमाण आहे का? ओटीपोटात वारंवार दुखतंय का? ह्या गोष्टी तुम्ही जर तपासून घेतला तर ह्याबद्दल आम्ही अवेअरनेस कॅम्पमधून पण करत असतो आणि आमच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या OPD नंबर 2ला पण आम्ही हे सर्व पेशंटला सांगत असतो. आणि दररोज आमचं एक 10-15 मिनिटाचं OPDच्या टायमिंगमध्ये एक आमचे काउन्सिलर आहेत रामेश्वर मेत्रे, ते पण ह्याबद्दल एक 15 मिनिटं सर्वांना तिथं बसलेल्या लोकांना माहिती देत असतं. आणि वर्षातून आपले हायपरटेन्शन, डायबिटीस, हृदयाचे जे आजार आहेत त्याच्यावरती आपण अवेअरनेस प्रोग्राम आणि कॅम्प करत असतो. या सगळ्या गोष्टी बघता आपण आरोग्यपूर्ण राहण्यासाठी तुम्ही जाता काय संदेश द्याल? जाता हेच म्हणणे की तुम्ही लवकर जागरूक व्हा आणि ह्या जागरूकपणातून तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घ्या आणि तपासणी करायला काही हरकत नाही. आणि 6 महिन्यातून ₹100 खर्च करणे हे कुणालाही अवघड आहे असं मला नाही वाटत. आणि कॅन्सरच्या संदर्भात आपली जागृती आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही स्वतःची जर प्रत्येक 6 महिन्यातून एक जर तपासणी स्वतःची तोंडाच्या कॅन्सरसाठी समोर आरशाच्या उभं राहायचं, तोंड उघडायचं, तोंडामध्ये लाल पांढरा चट्टा दिसतोय का बघायचं. आपले जीभ आहे, तोंड आपले 4 बोटं पूर्ण असे व्यवस्थित आत जातात का बघायचे. आत व्यवस्थित गेले, उघडताना काय त्रास नाही झाला तर आपण त्यापासून अलिप्त आहे. किंवा जायला त्रास होतोय, तोंड उघडायला तर त्रास वाटत असेल तर मग पुढच्या तपासण्या करून घ्या असं मी सर्वांना आवाहन करतो. सर, एकूणच आज इतक्या छान पद्धतीनं तुम्ही असंसर्गजन्य रोगांविषयी माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद सर. धन्यवाद. असंसर्गजन्य रोग याविषयी डॉक्टर उत्तमराव कांबळे यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत.